अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे गुजरात येथून सौ देवयानी किशोर धांडे या ताईंचा. ताई म्हणतात, जय जयाजी भक्त पाला, जय गजानन. गुजरातमधील भरूच येथे वास्तव्यास असणारे मी सौ देवयानी किशोर धांडे. वयाच्या 12-13व्या वर्षीच मला गजानन महाराजांच्या विषयी ओढ निर्माण झाली. हे मी माझे भाग्य समजते. आपल्यावर काही संकट आलं की आपण गजानन महाराजांना प्रार्थना करतो. पण मला लहानपणापासून प्रामाणिकपणे असं वाटत आलं आहे की माणसावर एखादं संकट आलं आणि ते देवाच्या कृपेने दूर झालं की आपल्याला स्वाभाविकपणेच आनंद होतो. म्हणजे आलेलं संकट दूर होणं ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु जर संकट आलंच नाही तर ती जास्त आनंदाची गोष्ट आहे, नाही का? मी काय म्हणते आहे, हे इसवी 2020च्या मार्च, एप्रिल ते मेचा काळ जे जवळून पाहत आहेत त्यांना लगेच पटेल. अर्थात संकट आल्याशिवाय माणसाला चांगल्या स्थितीची किंमत कळत नाही, हे खरं आहे. पण ते माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. हे मान्य करून मी मात्र गजानन महाराजांना नेहमीच विनंती करेन की हे गजानन महाराजा, आम्हा भक्तांचं सदैव रक्षण करा. संकटाला दूरच ठेवा. या माझ्या प्रार्थनेवरून मला एक गोष्ट आठवते. मला आठवतं 7 जुलै 1989ला माझं लग्न झालं आणि मी पहिल्याच दिवशी गजानन महाराजांना प्रार्थना केली, महाराज, हा संसार तुमच्या चरणी अर्पण, मला सांभाळून घ्या. महाराजांनी खरोखरच मला वेळोवेळी सांभाळून घेतलं. आजच्या या काळात सत्यस्थितीत कदाचित आपल्याला कल्पना येणार नाही, पण अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. या स्थितीचं दासगणूंनी 14व्या अध्यायात सुरेख वर्णन केलं आहे. ऐशा तापे तापला, जीव द्यावया तयार झाला. पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान, तेच दुःखाचे निकेतन. संपून गेल्यावरी धन, सहज होते न्याय हा. आम्ही तेव्हा ठाण्याला होतो. तेव्हा अशा काही घडामोडी घडून आल्यात की यांचा अंकलेश्वर येथील एका कंपनीत नोकरी धरण्याचा निर्धार झाला. यांना जुन्या कंपनीने जुलै महिन्यात इथून रिलीव्ह करून म्हणून सांगितलं. त्यामुळे हे जरी जुलै महिन्यात तिकडे आले तरीही मी मात्र मुलीच्या ॲडमिशनसाठी 3 आठवडे आधीच त्या अनोळखी शहरात आमचा मुक्काम ठेवला. तेव्हा काही काळ त्या एकाकी आयुष्यात वाटलं की हे काय होत आहे देवा. पण परमेश्वरी योजना आपल्याला कळत नसते, हेच खरं. काहीच दिवस गेलेत. हे नवीन कंपनीत रुजू झाले आणि पुढे यांची ठाण्यातील ती कंपनी बंद पडली. भविष्यात येणारे मोठं संकट महाराजांनी टाळलं होतं. पुढे आम्ही महाराजांच्या कृपेने आमची आल्टो कार घेतली. स्वाभाविकपणेच नवीन कारने प्रथम कुठे जावं हा प्रश्न समोर आला. मी म्हटलं, गजानन महाराजांच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आपली गाडी झाली आहे, तेव्हा आपण आई अण्णांना घेऊन प्रथम शेगावला जाऊ. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रथम जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून आमच्या घरून आई अण्णांना सोबत घेऊन शेगाव गाठलं. बहुधा तो गुरुवारचा दिवस असावा. शेगावला भरपूर गर्दी होती. तेव्हा शेगावला दर्शनासाठी स्त्री पुरुष वेगळी लाईन असायची. आम्ही सोबत जेवणाचं घेतलं होतं. पण माझ्या मनात होतं की प्रत्येकाला निदान थोडा भोजन प्रसाद मिळावा. मिस्टरांचं दर्शन थोडं लवकर झालं. मी त्यांना म्हटलं, निदान एकाचा प्रसाद घेऊन या. त्याप्रमाणे ते गेले. पण वेळ संपली आणि प्रसाद काही मिळाला नाही. त्यामुळे माझं मन चांगलंच नाराज झालं. मी खिन्न झाले. मग आम्ही तिथेच बाजूच्या एका जागी गोल करून जेवण करायला बसलो. तो 2001चा काळ. तेव्हा आजच्यापेक्षा सर्वच वेगळं होतं. मी जेवण सर्वांना दिलं. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी आम्ही डबा भरपूर घेतला नसूनही सर्वांना पुरून 2 पोळ्या शिल्लक उरल्याच.
इतक्यात एक उंच गृहस्थ आमच्या बाजूला आलेत. सेवेकरी घालतात तसा पांढरा ड्रेस होता. मी त्यांना विचारले, काकाजी तुम्ही पोळी खाणार का? ते हो म्हणाले. म्हणून मी त्यांना वर्तमानपत्रात पोळी भाजी दिली. ते म्हणाले, तुम्हाला शेगावचा प्रसाद हवा आहे ना? असं म्हणून त्यांनी त्यांच्याजवळील पिशवीतून प्रसाद साखरफुटाने आम्हाला दिले. आम्ही तर प्रसाद खाल्ला. माझी त्यांच्याकडे पाठ होती. त्यांनी पोळी खाल्ली की नाही हे पाहण्यासाठी मी मागे वळले तर जवळपास कुणीच नव्हतं. 2-4 सेकंदात ते गेले कुठे? मी बुचकळ्यात पडले आणि चौकशी केली तेव्हा तेथील लोक म्हणाले, अहो तुम्ही भाग्यवान आहात. महाराज अशा प्रकारे भक्तांना भेट देत असतात. ते सर्व ऐकून माझ्या मनाची खिन्नता कुठल्या कुठे नाहीशी झाली. मनाला त्या प्रसादासह नवीन उभारी मिळाली आणि मला आठवला पूर्वी महाराजांनी दिलेला एक अनुभव. आम्ही तेव्हा ठाण्याला होतो. आम्ही आमच्यासाठी एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅटचे काम जवळपास पूर्ण झालं होतं, पण आमच्याजवळील पैसाही संपत आला होता. आता पोझिशन घ्यायची वेळ आली. 10,000 रुपये जमा करा व ताबा घ्या, बिल्डरने सांगितलं. त्यांनी दिलेली मुदत संपत आली. एक दिवस तो बोलला, उद्या शेवटचा दिवस. जेव्हा संकट उभं राहतं आणि उपलब्ध मार्ग संपतात तेव्हा माणसाची बुद्धी कुंठित होऊन काही सुचण्याचं होतं. त्याची चिडचिड व्हायला लागते. माझे मिस्टर वैतागून मला म्हणाले, एका दिवसात 10,000 रुपये तुझे गजानन महाराज आणून देणार आहेत का? यावर मी काय बोलणार? मनातल्या मनात गजानन महाराजांना फक्त हात जोडले. तेव्हा आमच्याकडे आई अण्णा आले होते. त्यांची इच्छा टिटवाळ्याला गणपती दर्शन करण्याची होती. आम्ही दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. म्हटलं तसंही काही अन्य प्रयत्न तर होणार नाही, त्यापेक्षा दर्शन तर घेऊन येऊ. पुढे महाराजांची इच्छा. त्या दिवशी गणपतीचं दर्शन झालं. माझ्या मनात गजानन विजयमधील ओव्या आल्यात. गण गण हे त्यांचे भजनी म्हणून गजानन हे अभिधान. आमचा तो दिवस तसाच गेला. पैसे देण्याची मुदत संपत होती. रात्री आमच्या निजण्याची तयारी सुरू झाली. 24 तासात गजानन महाराज 10,000 रुपये उभे करणार का हा प्रश्न तसाच राहिला. आता पैसे मिळण्याची शक्यता संपलीच होती. मी महाराजांना मनोमन प्रार्थना करीत होते आणि दारावरची बेल वाजली. इतक्या उशिरा कोण आलं असावं असं वाटून आम्ही दार उघडलं. दारात एक जोडपं उभं होतं. ते म्हणाले, आम्हाला फारच अर्जंट भाड्याचं घर हवं आहे. आम्ही तुमचा फ्लॅट पाहून आलोत. तिथून तुमचा पत्ता दिला म्हणून इथे पोचलो. कृपा करून नाही म्हणू नका. आम्ही ॲडव्हान्स म्हणून पैसे आणले आहेत. मी सहज विचारलं, किती आणले आहेत? त्या बाई नोटा माझ्या पुढे करीत म्हणाल्या, हे 10,000 रुपये आहेत. आम्ही तिथे उपस्थित सर्वच लोक त्या पैशाकडे आश्चर्याने पाहू लागलो. बाकीच्यांच्या मनात तेव्हा काय भाव होते मला ठाऊक नाही, पण माझ्यापुरतं बोलायचं तर 24 तासात गजानन महाराज 10,000 रुपये उभे करणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर मला तरी मिळालं होतं. ते पैसे सहर्ष स्वीकारताना मी महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.